नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 12.1चा दुसरा प्रश्न सोडवणार आहोत। येथे वेगवेगळ्या प्रकारची इक्वेशन दिलेली आहेत। प्रत्येक व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे। सोडूया। पहिलं इक्वेशन 17p - 2 = 49 या इक्वेशन मध्ये आपल्याला p ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे। ॲडिंग या साइडचे 2 कॅन्सल करण्यासाठी ॲडिंग टू बोथ साइड्स, इक्वेशनच्या दोन्ही साइडला 2 ॲड करू आपण। वी गेट 17p - 2 प्लस 2 ॲड केले तर याही साइडला प्लस 2 ॲड केले। देअरफॉर आता -2 प्लस 2 कॅन्सल झाले म्हणजे 17p राहील इक्वल टू दोघांचे ॲडिशन 51। आता हे p ची व्हॅल्यू काढायची, त्यामुळे हे 17 कॅन्सल व्हायला पाहिजेत। हे इथं मल्टिप्लायमध्ये आहेत, त्यामुळे इथे डिवाइड करावं लागेल म्हणजे कॅन्सल होतील। डिवाइडिंग बाय 17 बोथ साइड्स, इक्वेशनच्या दोन्ही साइडला आपण 17 ने डिवाइड करू। देअरफॉर 17p अपॉन 17 इक्वल टू 51/17। देअरफॉर आता p 17 कॅन्सल, फक्त p राहील आणि 17 × 17 17 × 3 = 51। p ची व्हॅल्यू 3। सॉल्व झालं इक्वेशन आपलं। सेकंड इक्वेशन 2m + 7 = 9। 7 कॅन्सल करायचे त्या साईडचे आपल्याला, त्यामुळे फक्त विचार एक करायचा, फक्त आपल्याला या एका साईडला लेफ्ट साईडला फक्त mच राहिलं पाहिजे। त्यामुळे जेवढ्या टर्म आहे तेवढ्या आपल्याला कॅन्सल करायच्या। प्रथम आपण 7 कॅन्सल करू। 7 कॅन्सल करण्यासाठी इथं +7 आहे, म्हणजे -7 दोन्ही साईडमध्ये आपल्याला ॲड करावं लागतील, म्हणजे -7 सबट्रॅक्टिंग 7 दोन्ही साईडमधून 7 सबट्रॅक्ट केले आपण बोथ साइड्स, subtracting 7 both sides। Therefore 2m + 7 - 7 = 9 - 7। आता हे 7 कॅन्सल, +7 - 7 म्हणजे 2m = 9 - 7 म्हणजे 2। आता फक्त m पाहिजे आपल्याला, म्हणजे 2 कॅन्सल करायचे आहेत मल्टिप्लायमध्ये, म्हणजे डिव्हिजन करावं लागेल इथे। डिवाइडिंग बाय 2 बोथ साइड्स। देअरफॉर 2m अपॉन 2 2 कॅन्सल, फक्त m ची राहील, बे 1 बे म्हणजे m = 1। m ची व्हॅल्यू 1। तिसरे इक्वेशन 3x + 12 = 2x - 4। यामध्ये आपल्याला प्रथम 12 कॅन्सल करू या साईडचे आपण, त्यामुळे सबट्रॅक्टिंग +12 आहे, म्हणजे इथं -12 ॲड करावं लागतील। सबट्रॅक्टिंग 12 बोथ साइड्स we get 3x + 12 - 12 = 2x - 4। फक्त 12 सबट्रॅक्ट केले आपण दोन्ही साईडला। देअरफॉर +12 - 12 कॅन्सल, या साईडला 3x राहील, 2x दोघांचे ॲडिशन -4 - 12 म्हणजे -16। आता एकाच साईडला x पाहिजे आपल्याला, या दोन्ही साईडला x आहे। आता मोठा x 3x या साईडला आहे,
म्हणजे 2x या साईडचे आपण कॅन्सल करायचे इथं प्लस 2x आहे म्हणजे मायनस 2x इथं ॲड करावं लागतील. म्हणजे सबट्रॅक्टिंग 2x both sides, therefore 3x minus 2x equal to 2x minus 2x, दोन्ही साईडला ॲड केले आपण मायनस 2x आणि मायनस 16 ॲज इट इज. therefore 3x minus 2x म्हणजे x प्लस 2x मायनस 2x कॅन्सल म्हणजे राहील मायनस 16. हे झालं आपलं आन्सर. फोर्थ क्वेश्चन, 5 of x minus 3 equal to 3 of x plus 2. तर आपण प्रथम दोन्ही साईडचे ब्रॅकेट सोडून घेऊ. therefore 5x होईल, 5 3ला मल्टिप्लाय केलं तर मायनस 15 इक्वल टू 3x आणि प्लस 6. आता या साईडचे 15 आपल्याला कॅन्सल करायचे आहेत मधून 15 ॲड करावं लागतील. ॲडिंग 15 both sides, therefore 5x minus 15 ॲज इट इज, फक्त 15 ॲड केले 3x प्लस 6 आणि प्लस 15. आता 15 कॅन्सल, therefore 5x इक्वल टू 3x, दोघांची ॲडिशन प्लस 21. आता या साईडला आपण 5x ठेवू तर या साईडचा 3x कॅन्सल करायचा आपल्याला. 3x कॅन्सल करायचा, इथं प्लस 3x आहे म्हणून मायनस 3x इथं सबट्रॅक्ट करावे लागेल. सबट्रॅक्टिंग 3x both sides, therefore 5x minus 3x equal to 3x minus 3x आणि प्लस 21 ॲज इट इज. 5x minus 3x म्हणजे 2x, 3x minus 3x कॅन्सल, फक्त 21 राहतील. आता फक्त x कॅल्क्युलेट करायचा आहे. 2 इथं मल्टिप्लाय म्हणजे म्हणून 2 आपण डिवाइड करू दोन्ही साईडला. डिवायडिंग बाय 2 बोथ साईड्स, इक्वेशनच्या दोन्ही साईडला आपण 2 ने डिवाइड करू. therefore 2x 21 upon 2, therefore 2 cancel, x equal to 21 upon 2. फिफ्थ इक्वेशन या प्रकारचं दिलेलं आहे. प्रथम आपण 1 कॅन्सल करू. सबट्रॅक्टिंग 1 both sides, therefore 9x minus 1 equal to 10 minus 1. दोन्ही साईडला आपण -1 सबट्रॅक्ट केले. therefore 9x प्लस 1 मायनस 1 कॅन्सल इक्वल टू दोघांची सबट्रॅक्टिंग 9 राहतील. आता 8 आपल्याला कॅन्सल करू, हे डिनॉमिनेटरमध्ये आहेत. कॅन्सल करण्यासाठी याला 8ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग 8 both sides,
both sides 9x इंटू 8ने मल्टिप्लाय, हे 9 ॲज इट इज आणि इंटू 8ने मल्टिप्लाय, दोन्ही साईडला आपण 8ने मल्टिप्लाय केलं तर आता 8 कॅन्सल होतील, फक्त 9x राहील आणि इक्वल टू यांचं मल्टिप्लिकेशन 72 येईल. आता 9 कॅन्सल करायचे आहेत म्हणून डिवायडिंग बाय 9 both sides, therefore 9x 72/9, therefore 9 कॅन्सल होतील आता, म्हणजे फक्त x ची व्हॅल्यू भेटेल आणि हे 9 1 9 9 8 72, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 8 कॅल्क्युलेट होईल. 6 क्वेश्चन मित्रांनो, यामध्ये आपणास हा डिनॉमिनेटर 7 आहे, हा 3 आहे, हे दोन्ही पण आपल्याला कॅन्सल करायचे आहेत. हे दोन्ही कॅन्सल करण्यासाठी 7 आणि 3 ह्या दोन्ही संख्येच्या पाड्यामध्ये अशी कोणती कॉमन संख्या आहे? 21. 21 7ला भाग जाईल आणि 3ला भाग जाईल, म्हणून आपण काय करू, 21 दोन्ही साईडला आपण मल्टिप्लाय करू, या साईडला लेफ्ट साईडला आणि राईट साईडला. मग त्याचा LCM घेतला आपण, 21 मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 21. Therefore 21 पूर्ण लेफ्ट साईडला मल्टिप्लाय y-4 इक्वल टू 2 आणि इंटू 21. Therefore 21 आता या टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल प्लस याही टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल, कारण मध्ये प्लस साईन आहे, म्हणजे 21 y होईल आणि आपण हे 7 ॲज इट इज प्लस 21 आणि हे y-4 होईल आणि आपण हे 3, म्हणजे 21 या टर्मला मल्टिप्लाय केलं आणि 21 याही टर्मला मल्टिप्लाय केलं आपण, इक्वल टू हे कॅल्क्युलेशन 42 येईल. देअरफॉर आता आपण इथे 7 1 7, 7 3 21 होईल, म्हणजे 3y होईल प्लस, आता हे मल्टिप्लिकेशन ब्रॅकेट सोडून घेऊ आपण, नाही सोडला तरी चालेल, 3 ने मल्टिप्लाय करू, डिवाइड करू, 3 येईल म्हणजे 7 राहील, म्हणजे 7y-4 असं राहील, बरोबर आहे, इक्वल टू 42. 3y प्लस 7y मायनस 7 चौक 28 इक्वल टू 42, म्हणजे 7 कॅन्सल झाले, हे पण 3 कॅन्सल झाले, आपल्याला फॉर्म या टाईपचा भेटलेला आहे. आता आपल्याला सोपं जाईल सोडवण्यासाठी. 3y प्लस 7y म्हणजे 10y होईल, 10y मायनस 28 इक्वल टू 42 होईल. आता हे 28 आपल्याला या साईडचे कॅन्सल करायचे आहेत, म्हणजे ॲडिंग 28 बोथ साइड्स, 28 10y मायनस 28 ॲड केले, या साईडला ॲड केले, म्हणून याही साईडला आपल्याला 28 ॲड करावी लागतील. देअरफॉर आता कॅन्सल झाले, मग 10y राहिले, इक्वल टू दोघांची ॲडिशन 42 प्लस 28 70. आता 10y आपल्याला 10 कॅन्सल करण्यासाठी 10 ने डिवाइड करावं लागेल, डिवायडिंग
by 10 both sides. Therefore 10y upon 10 equal to 70 upon 10. Therefore 10 cancel, y equal to 0 cancel, y equal to 7. हे आपलं आन्सर येईल. 7th इक्वेशन आपलं या टाईपचं आहे. यामध्ये मित्रांनो आपण ह्या फ्रॅक्शनचे 2 प्रथम कॅन्सल करू. हे डिवाइडमध्ये आहेत, याला 2 ने आपण मल्टिप्लाय करू. या साईडला करू म्हणजे या साईडला करू. मल्टिप्लाइंग both sides by 2. therefore 2 ने मल्टिप्लाय करू म्हणजे 3/2 into 2. म्हणजे आता हे 2 कॅन्सल झाले. आता हा ब्रॅकेट सोडून घेऊ आपण. 26x minus 10 equal to 3 होईल. बरोबर आहे. आता हे 10 या साईडचे आपल्याला कॅन्सल करायचे आहेत म्हणजे ॲडिंग both sides 10. therefore 26 minus 10 plus 10 equal to 3 plus 10. दोन्ही साईडला आपण 10 ॲड केले. therefore minus 10 plus 10 कॅन्सल म्हणजे या साईडला आपल्याला फक्त 26x राहील इक्वल टू ही ॲडिशन 13 होईल. therefore आता 26 कॅन्सल करण्यासाठी डिवाइडिंग by 26 both sides. therefore 26 upon 26 equal to 13 by 26. therefore 26 कॅन्सल म्हणजे फक्त x राहील या साईडला आणि या साईडला 13 13 13 26 म्हणजे 1/2. x ची व्हॅल्यू ही आपल्याला प्राप्त होऊन जाईल. नेक्स्ट इक्वेशन आपलं या प्रकारचं आहे. यामध्ये आपण ब्रॅकेट सोडून घेऊत प्रथम. therefore 3y plus 24 होईल आणि इक्वल टू 10y आणि मायनस 40 होईल आणि प्लस 8 ॲज इट इज. ओके. therefore 3y plus 24 equal to 10y. हे दोघांचे कॅल्क्युलेशन येईल आपलं -32. 40 मधून 8 गेले. 32 साइन मोठ्या संख्येचं मायनस. आता 24 आपल्याला कॅन्सल करू या साईडचे. ॲड सबट्रॅक्टिंग इथे प्लस 24 आहे म्हणून इथे सबट्रॅक्ट करावं लागतील. सबट्रॅक्टिंग 24 both sides we get 3y plus 24 minus 24 equal to 10y minus 32 minus 24 हे केले आपण. आता प्लस मायनस कॅन्सल 3y राहील आणि इक्वल टू 10y minus 32 minus 24 म्हणजे -56. दोघांची ॲडिशन मायनस साइन आहे मायनस. आता अशा प्रकारचं इक्वेशन मिळालं आपल्याला. तर आपण हे 10y मोठे आहेत 3y लहान आहेत तर आपण या साईडला फक्त याला आपण असं लिहू
समजा दॅट इज हेच इक्वेशन आपण असं लिहू शकतो ना, 10y मायनस 56 इक्वल टू 3y. ही साईड इकडे घेतली आणि ही साईड इकडे घेतली, काहीच फरक केला नाही, अशा टाईपचं लिहिलं आहे. आता हे 56 आपल्याला कॅन्सल करायचे आहेत, म्हणून ॲडिंग 56 बोथ साइड्स, म्हणजे इक्वेशन आपलं होईल 10y मायनस 56 प्लस 56 इक्वल टू 3y प्लस 56 ॲड केले आपण. देअरफॉर मायनस प्लस कॅन्सल, 10y इक्वल टू 3y प्लस 56 राहील. ओके. आता 10y या साईडला आहेत आणि 3y या साईडला आहेत. 10y मोठे आहेत म्हणून ही संख्या राहू देऊ आपण, 3y छोटे आहेत, 3y आपण कॅन्सल करू. 3y कॅन्सल करायचे या साईडचे, म्हणजे मायनस 3y म्हणजे सबट्रॅक्टिंग 3y, सबट्रॅक्टिंग 3y both sides. Therefore 10y minus 3y होईल इक्वल टू 3y मायनस 3y. दोन्ही साईडला आपण 3y न सबट्रॅक्ट केलं, प्लस 56. आता 10y मायनस 3y म्हणजे 7y, दोघांची कॅल्क्युलेशन 7y इक्वल टू प्लस 3y मायनस 3y कॅन्सल, म्हणजे राहतील फक्त 56. आता 7 कॅन्सल करण्यासाठी डिवायडिंग बाय 7 बोथ साइड्स. देअरफॉर 7 इक्वल टू 56 बाय 7. 7 कॅन्सल, देअरफॉर y ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 7 1 7, 7 8 56, y इक्वल टू 8. ओके. नेक्स्ट इक्वेशन मित्रांनो आपलं या प्रकारचं आहे. तर यामध्ये आपण आता अशा प्रकारच्या इक्वेशनमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं असते सांगतो तुम्हाला. ह्या टर्मनं याला मल्टिप्लाय आणि असा क्रॉस तिरपा मल्टिप्लाय करायचा, म्हणजे एका साईडला 7 इंटू ब्रॅकेटमध्ये x मायनस 9, तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 5 आणि ब्रॅकेटमध्ये x मायनस 5. डिनोमिनेटर इंटू न्यूमरेटर इक्वल टू याचा न्यूमरेटर इंटू डिनोमिनेटर. आता हे आपल्याला ब्रॅकेट सोडून घेऊ. 7x मायनस 63 इक्वल टू 5x मायनस 25. आता 63 या साईडचे आपण कॅन्सल करू, त्यासाठी ॲडिंग 63 बोथ साइड्स. देअरफॉर 7x मायनस 63 प्लस 63 इक्वल टू 5x मायनस 25 आणि प्लस 63. दोन्ही साईडला आपण फक्त 63 ॲड केले, तर आता हे कॅन्सल होतील या साईडचे. या साईडला राहील 7x इक्वल टू 5x, दोघांची सबट्रॅक्शन हे येईल 38, म्हणजे प्लस 38 बरोबर आहे. आता
7x या साईडला आहेत आणि या साईडला 5x आहेत. 5x आपण या साईडचे कॅन्सल करू, 7x राहू देऊत. सबट्रॅक्टिंग फाइव एक्स both sides. Therefore 7x minus 5x equal to 5x minus 5x plus 38. दोन्ही साईडला आपण 5x न सबट्रॅक्ट केलं. 7x minus 5x म्हणजे 2x equal to कॅन्सल इक्वल टू 38. आता डिवायडिंग एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी 2 इथला कॅन्सल करू, म्हणून डिवायडिंग बाय 2 बोथ साइड्स. देअरफॉर 2x अपॉन 2 इक्वल टू 38 अपॉन 2. 2 कॅन्सल, या साईडला फक्त x राहील इक्वल टू 2 1 2 92 18 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला 19 मिळेल. ओके, पुढचं इक्वेशन आपलं. आता या साईडचे हे 3 कॅन्सल करण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला 3 ने मल्टिप्लाय करावे लागेल. मल्टिप्लाइंग both sides by 3 म्हणजे पूर्ण लेफ्ट साईडला 3 न मल्टिप्लाय करू. y3 प्लस 3y इक्वल टू 4 इंटू 3. फक्त 3 न मल्टिप्लाय केलं, इक्वेशन ॲज इट इज. देअरफॉर आता मध्ये प्लस साईन असल्यामुळं ह्या 3 न यालाही मल्टिप्लाय करावं लागेल ह्या टर्मला, आणि या टर्मला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 3y मायनस 4 होईल, आणि सेपरेट केलं फक्त आपण, आणि 3 न यालाही मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 3 ही टर्म आपली 3y बरोबर आहे, आणि हे येईल 12. आता 3 3 कॅन्सल होतील आणि y मायनस 4 राहील. y मायनस 4 प्लस 3 इंटू 3 9y राहील आणि इक्वल टू 12 बरोबर आहे. आता 9y प्लस y म्हणजे 10y होईल, आणि मायनस हे 4 ॲज इट इज इक्वल टू 12 आहे बरोबर आहे. आता हे मायनस 4 या साईडचे आपण कॅन्सल करू. तर ॲडिंग 4 both sides, adding 4 both sides. Therefore 10y minus 4 plus 4 equal to 12 plus 4. Therefore 10y equal to 16. 10y equal to 16. आता y कॅन्सल करायचे आपल्याला, y ठेवायचे आहेत, 10 कॅन्सल करायचे आहेत मल्टिप्लायमध्ये, म्हणून डिवायडिंग बाय 10 बोथ साइड्स. देअरफॉर 10y अपॉन 10 इक्वल टू 16 अपॉन 10. देअरफॉर 10 10 कॅन्सल, y ची व्हॅल्यू 16 अपॉन 10 होईल. याला आपण स्मॉल फॉर्म करू आपण याचा. 2 5 10 2 8 16 म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला 8/5 प्राप्त होऊन जाईल. नेक्स्ट इक्वेशनमध्ये आपल्याला हे 4 कॅन्सल करण्यासाठी दोन्ही साईडला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग
by 4 to both sides of equation, both sides. Therefore b plus 1 plus b plus 2 4 ने मल्टिप्लाय केलं या साईडला इक्वल टू हे इक्वेशन आपलं ॲज इट इज 4 मल्टिप्लाय केले या साईडलाही 4 मल्टिप्लाय केलं आपण. म्हणजे आता हे 4 4 कॅन्सल होतील. फक्त काय राहील बी प्लस सेपरेट लिहू शकतो आपण वेगवेगळं करून कारण प्लस प्लसच आहे याच्यात बी प्लस 1 प्लस बी प्लस 2 आणि इक्वल टू 84 होईल. देअरफॉर बी प्लस बी म्हणजे 3b आणि 2 प्लस 1 म्हणजे 3 प्लस 3 इक्वल टू 84. आता 3 हे कॅन्सल करू आपण. 3 कॅन्सल करू म्हणजे सबट्रॅक्टिंग 3 बोथ साइड्स. Therefore 3b plus 3 minus 3 equal to 84 minus 3 cancel. Therefore 3b is equal to 81. आता हे 3 कॅन्सल करण्यासाठी आपल्याला डिवाइडिंग बाय 3 both sides. Therefore 3b upon 3 equal to 81 upon 3 म्हणजे हे 3 कॅन्सल होतील. या साईडला फक्त बी राहील आपलं आणि 3 2 6 2 3 9 म्हणजे आन्सर येईल आपलं 3 3 7 21 आणि आन्सर येईल 27. बरोबर आहे बी इक्वल टू 27. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.